नमस्कार, मी रेणुका. तर तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये फार फार स्वागत आहे. तर घरी अगर तुमच्या उरलेला भात आहे आणि सकाळच्या नाश्त्यामध्ये तुम्ही अगर एखादी कोणतीही नवीन रेसिपी बनवण्याचा विचार करताय, तर ही रेसिपी फक्त तुमच्यासाठी आहे. मग उशीर कशाचा, चला सुरू करूया आजचा व्हिडिओ. मग ही रेसिपी बनवण्यासाठी सर्वात आधी आपल्याला एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि मी इथे 1 कप शिजवलेला भात घेतलेला आहे. तर जो उरलेला भात असतो तुम्ही त्याचा पण इथे वापर करू शकता. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये अर्धा कप बारीक रवा घालायचा आहे. तर तुम्ही इथे रव्याच्या जागी तांदळाच्या पिठाचा पण वापर करू शकता, नाहीतर तुम्ही इथे बेसन पण घालू शकता. त्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये अर्धा कप पाणी घालायचं आहे आणि या सर्व साहित्याची एकदम बारीक पेस्ट बनवून घ्यायची आहे. तर मी इथे सर्व साहित्याची एकदम बारीक पेस्ट बनवून घेतलेली आहे. त्यानंतर ही पेस्ट आता आपल्याला एका बाउलमध्ये काढायची आहे. मग त्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये बाकीचे साहित्य घालायचे आहेत. तर सर्वात आधी आपल्याला याच्यामध्ये बारीक चिरलेली चवीनुसार हिरवी मिरची घालायची आहे. त्यानंतर याच्यामध्ये 1 चमचा बारीक चिरलेला करवेव घालायचा आहे. तर मी ते करवेव एकदम बारीक चिरून घेतलेला आहे. मग आपल्याला याच्यामध्ये अर्धा कप बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. मग आपल्याला याच्यामध्ये अर्धा चमचा हळदीची पावडर घालायची आहे. मग यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. त्यानंतर याच्यामध्ये अर्धा चमचा धने पावडर घालायची आहे. त्यानंतर आता आपल्याला हे सगळे साहित्य चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत. आणि या रेसिपीसाठी हे मिश्रण बनवून घ्यायचं आहे. तर हे मिश्रण आपल्याला फार पातळ नाही बनवायचं आहे. तर हे फार पातळ झाल्यास तुम्ही याच्यामध्ये तांदळाचे पीठ पण घालू शकता या यामध्ये बेसन पण घालू शकता. त्यानंतर आता आपल्याला ही रेसिपी फ्राय करायची आहे. तर त्यासाठी मी गॅसवर तेल ठेवले आहे. त्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये या मिश्रणाचे छोटे छोटे भजी घालायचे आहेत. तर आता आपल्याला हे भजी व्यवस्थित कुरकुरी आणि ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. तर तुम्ही या रेसिपीला उरलेल्या भाताचे स्नॅक्स पण म्हणू शकता. आणि तुम्ही या मिश्रणाचा उपयोग करून याचे फड पण बनवू शकता, नाहीतर हे जे मिश्रण आहे ते थोडेसे पातळ बनवून याचे थालीपीठ पण बनवू शकता. तर आता हे आपल्याला जे स्नॅक्स आहेत ते व्यवस्थित ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. तर आता इथे ही रेसिपी व्यवस्थित फ्राय झालेली आहे. त्यानंतर आता आपल्याला हे जे स्नॅक्स आहेत ते एका प्लेटमध्ये काढायचे आहेत. तर तुम्ही अशा पद्धतीने उरलेल्या भातापासून ही वेगळ्या प्रकारची चविष्ट अशी रेसिपी बनवून गरमागरम हिरव्या चटणीबरोबर नाश्त्यामध्ये सर्व करू शकता, नाहीतर एक स्नॅक्ससारखं पण चहा या कॉफीबरोबर सकाळी नाश्त्यामध्ये देऊ शकता. तर मग आजच्या व्हिडिओमध्ये इतकेच. पुन्हा भेटूया आणखीन एक नवीन व्हिडिओमध्ये. तर मग थँक्स फ्रेंड्स वॉचिंग माय व्हिडिओ.